हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय दिसणार आहे हे तर टायटल थंबनेलवरून तुम्हाला कळलं आहे, पण छोट्या छोट्या क्लिप आहेत ज्या की छान अशी मेहंदी, त्याच्यानंतर धोंडे जेवण होतं आमचं, तर त्याचं डेकोरेशन केलेलं मस्त. आणि नंतर हेच सगळं सेलिब्रेशन, त्यात आमची ॲनिव्हर्सरी पण होती. तर ते पण सगळं मी जे काही जमेल तसं गडबडीमध्ये क्लिप्स घेतलेले आहेत आणि मला वाटलं की तुमच्याशी आपण हे शेअर करूया. तर थोडासा ब्लॉग करण्याचा प्रयत्न केला आहे तिकडे गेल्यावरती. तर तेच सगळं शेअर करते तुमच्याशी. तर चला, गावी जायचं होतं आणि तयारी झाली माझी ही मेहंदी काढण्यापासून. मेहंदी काढायचं कारण हे की ॲनिव्हर्सरी पण होती आणि धोंडे जेवण होतं, तर म्हटलं छान अशी मेहंदी काढूया आपण. आणि प्रत्येक ॲनिव्हर्सरीला मी मेहंदी काढते. एकतर मला मेहंदीची आवड आहे आणि त्यात ॲनिव्हर्सरी वगैरे म्हटल्यावर तर मग मी काढतच असते. तर काहीतरी निमित्त लागतं मला. आणि छान अशी ही मेहंदी मी रात्री 1 वाजता काढली आहे, जी की गावाला जायचं होतं आम्हाला. शॉपिंग वगैरे आमचं सगळं चालू होतं आणि कधी जायचं हे नक्की नव्हतं. त्याच्यामुळे अचानक हे तक्षचे बाबा म्हटले की आपण उद्या निघतो आहे. तर मग रात्री 12:30-1 वाजता मी ही मेहंदी काढलेली आहे आणि गडबडीमध्ये शॉर्टकट मारलेला आहे. नाही तर मला अशी छोटीशी मेहंदी आवडत नाही. मी तुम्हाला पूर्ण हात भरून मेहंदी पण काढलेली मी शेअर करेल तुमच्याशी. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी गावी आलो. गावी आल्यानंतर आमचा एक मुक्काम झाला, पण त्याच्यामध्ये मला काहीच क्लिप्स घ्यायला आल्या नाहीत. आणि पाहू शकताय मेहंदी किती छान कलर आला आहे मेहंदीला. आणि आता ॲनिव्हर्सरीचा दिवस होता आमचा. सकाळी आम्ही आता मंदिरामध्ये चाललो होतो राशींच्या आणि आलो आहे मंदिरामध्ये. गर्दी एवढी काही नव्हती. थोड्या क्लिप घेतल्या तिथे पण, कारण खूप दिवसानंतर ब्लॉग करते ना, तर एवढं असं हे होत नाही आहे. आणि एक तर गावावरून आलेलं पण 4-5 दिवस झाले, पण फोन वगैरे चेंज केला, त्याच्यामुळे मग हे ब्लॉग अपडेट म्हणजे एडिट करायला आणि अपलोड करायला खूपच लेट झाला मला, कारण ते सगळं डाटा ट्रान्सफर वगैरे करायचं चालू होतं. मंदिरात गेलो, मंदिरात आरती वगैरे चालू होती, पूजा चालू होती, म्हणजे बऱ्यापैकी आता भोगी चालू आहे सगळी देवीची. तर सतत आरती होत राहते आणि ती आरती पण आम्हाला भेटली. त्याच्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा वगैरे घालून घेतली आणि टिक्का लावला ना देवीच्या, पुढचं कुंकू लावलं कपाळाला की खूप छान असं चेहरा दिसतो, एकदम तेजस्वी, आणि मला ते खूप आवडतं. तर पाहू शकता असं आहे आमचं राशींचं मंदिर. आणि ह्या आहेत हलत्या दीपमाळी. तर घरी आलो. घरी मम्मीचं पुरणपोळीचा स्वयंपाक चालू होता, जो की अर्धा म्हणजे करून गेली होती, मी मदत करून गेलेली मम्मीला. मग तक्षचं सकाळी आम्ही जशी डाळ शिजायला टाकली तेव्हापासून त्याचं चाललं होतं की पुरण त्याला वाटायचं आहे. आणि घेतलं होतं साहेबांनी वाटायला, पण इतकं पुरण होतं आणि थोडंसं वाटून झाल्यावर म्हणलं आता नाही करू शकत, तू कर. म्हटलं सकाळपासून तर म्हणत होता मला करायचं आहे, पण नाही जमलं एवढं वाटायला. मग त्याच्यानंतर थोडंफार राहिलेलं मी वाटून घेतलं, म्हणजे अर्धं केलंच आम्ही दोघांनी. त्याच्यानंतर बरंच त्यांनी मला मदत केली दुसऱ्या पण कामांमध्ये, जे मी तुम्हाला पुढे दाखवते. पहिलं तर मस्त फटाफट पुरण वाटून घेतलं आणि आता तो म्हटला तू माझा व्हिडिओ काढला तर मी तुझा काढतो आहे. म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर आमची तयारी झाली डेकोरेशनची. मंदिरात गेले होते मी, येताना फुलं वगैरे घेऊन आलेले. आणि आज बरंच काही करायचं आहे, जे की धोंड्याच्या महिन्यामध्ये लेकीनी आईला साडी वगैरे घ्यायची, आईची ओटी भरायची, हे सगळं पण आहे. तर विचार केला जेवण करायला चाललो आहे तर मग साडी पण घेऊन जाऊया. मग ओटी भरायचा कार्यक्रम वगैरे सगळंच आमचं एका दिवशी होतं. तर मग मस्त डेकोरेशन वगैरे करूया, कारण ॲनिव्हर्सरी, आईची ओटी भरायची, त्याच्यानंतर आमचं धोंडे जेवण, सगळंच एक सोबत असल्यामुळे, सेलिब्रेट करायचं असल्यामुळे छान असं डेकोरेशन करून घेतलं तक्षुनी आणि मी. तर पाहू शकताय मस्त जमेल तसं छोटंसं केलेलं आणि सगळं तिथं ठेवलं होतं व्यवस्थित. तरी मुलांचे कपडे ते ठेवायचे राहिलेले, ते पण मी नंतर ठेवून घेतले. आणि आज म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये आईची ओटी भरायची असती, तर मी सासूबाईंसाठी पण साडी वगैरे घेऊन गेलेले, कारण त्यांना पण मुलगी नाही आहे आणि मला त्या मुलीपेक्षा कमी जीव लावत नाहीत, खूप जास्त जीव लावतात मला त्या. आणि त्याच्यामुळे मी म्हटलं फक्त मम्मीलाच नाही तर आईंला पण साडी घेऊन जायचं.
आणि नेली होती मी त्यांच्यासाठी. सरप्राईज होतं हे, त्यांना माहीत नव्हतं मी त्यांच्यासाठी पण साडी घेऊन आली. तर मी ते तुमच्याशी पुढे शेअर करते. तर पाहू शकताय नंतर मी ते मुलांचे कपडे आणि आई बाप्पूंचे कपडे पण ठेवून घेतले, पोशाख सगळ्यांनाच घेतलेले कपडे अण्णा मम्मीनी. तर नंतर मी डेकोरेशन वगैरे झाल्यावर चेंज केलं. सकाळपासून ही तिसरी साडी आहे एका दिवसात आणि अजून एकदा चेंज होणार आहे, जे मला पुढे दिसेल. त्याच्यानंतर मम्मीने आमचं असं स्वागत केलं, जे की छान झालं सगळं डेकोरेशन केलेलं. तर मग आता लेक जावयाचं स्वागत झालं मस्त घरामध्ये औक्षण वगैरे करून. इकडे व्हिडिओ काढायला अण्णांकडे एक फोन होता, तक्षकडे एक होता. पण तक्षने ना सगळ्या फोटोंची व्हिडिओची वाट लावलेली, कारण तो वैतागला होता. त्याचं असं म्हणणं होतं की एवढे लाड का चाललेत तुमचे आणि मलाच का सांगताय तुम्ही फोटो बिटो काढायला. तर त्यांनी शेवटपर्यंत, आम्हाला माहीत नाही त्यांनी फोनमध्ये काय केलेलं, आणि नंतर बघितलं सगळा प्रोग्राम झाल्यावर आमचा. तर ह्यानी एकसुद्धा फोटो स्टेटसला ठेवण्यासारखा किंवा असा ह्याच्यासारखा ठेवला नाही आहे फोनमध्ये. तर चला, मस्त औक्षण वगैरे झालेलं आहे आणि आता झाली एंट्री लेक जावयाची घरामध्ये. मस्त डेकोरेशन वगैरे केलेलं, तर खूप भारी वाटत होतं. आणि सगळे सोबत असल्यामुळे खूप छान पण वाटत होतं. आई बाप्पू पण आले होते. येताना आम्ही त्यांना पुण्याला पण घेऊन आलो. आता मी ते पुढे काय व्लॉग बनवलेलं नाही मी, कारण आता मला थोडंसं वेगळं काहीतरी दाखवायचं आहे तुम्हाला. त्याच्यामुळे म्हटलं तर हे राहू द्या. थोड्या पौर्णिमा येते, तर रांगोळी वगैरे हेच सगळं शेअर करायचं आहे मला तुमच्याशी. तर ते व्लॉग आपले येतील आता. नंतर मेहंदी असेल, तर हेच सगळं. नंतर आम्ही घरात आल्यावरती अण्णांनी ह्यांना पोशाख वगैरे दिला आणि हाय का नाही, चालू आहे आमचं सेलिब्रेशन. काही एन्जॉय करा तुम्ही व्हिडिओ. आणि हो, कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. त्याच्यानंतर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्या पुढची बेल दाबून ठेवा, कारण जसे मी व्हिडिओ टाकत राहील तसं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेच पाहू शकाल. तर अण्णांनी ह्यांना कपडे वगैरे दिल्यानंतर मम्मीनी मला साडी वगैरे दिली. तिने म्हणजे मला जोडवे पण केले होते अण्णा मम्मीनी. तर हे सगळं मी माझं इकडूनच घेऊन गेलेली, म्हणजे पैसे पाठवलेले तर मी माझ्या चॉईसने सगळं घेऊन गेलेले. नंतर हे अनारसे किंवा बत्तासे देतात दिवा आणि ताटासोबत, तर ते सगळं देऊन झालं आमचं. आणि नंतर आई बाप्पूंचा पोशाख दिला. आता हे सगळं आम्ही जेवण करायच्या आधीच करतो आहे, कारण आम्हाला हे डेकोरेशन केलेलं थोडं उचलायचं होतं. जेवण करायला पण जागा पाहिजे ना, तर म्हटलं आधीच आपण सगळं देऊन घेऊया आणि त्याच्यानंतर निवांत थोडंसं सगळं साईडला सरकून जेवण करायला बसता येईल. आणि म्हणून हे सगळं चाललं आहे. तर आमचा पुढचा फोटोग्राफर बघू शकताय, एकदम म्हणजे एकदमच फार त्याची एनर्जी डाऊन झाली आहे. आणि त्याने एवढी नाटकं केली, फक्त हां करायचं एक फोटो काढून. काढलं तर काहीच चांगलं नाही आहे, पण ॲक्शन अशा एक हे करत होता की असं वाटत होतं काय किती भारी फोटो काढतो आहे काय माहीत. तर इकडे अण्णांनी बाप्पूंना पोशाख दिल्यानंतर आता आईची ओटी वगैरे भरून मम्मी साडी वगैरे देते त्यांना. आणि आता हे सगळं झाल्यानंतर मी ह्या दोघींच्या ओटी भरणार होते. तर आधी तर मम्मी करून घेईल हे सगळं आणि मग मी माझं करते. तर आईंना म्हटलं तुम्ही तिथंच बसा, कारण एक साईडला मम्मी बसेल आता, मग मला ओटी भरायची आहे. तर मग ओटी भरण्यासाठी मला जमेल तसं साधं सोपं सगळं आणलं होतं. गजरा, मेहंदीचा कोन, नेलपेंट, हळदी कुंकू, नारळ, मिठाई आणि ओटीचं सामान आणि साडी. तर मस्त आता पहिले आईंची ओटी भरून घेतली. तर सांगायचं असं की मला त्यांची ओटी भरायची इच्छा झाली, कारण म्हणतात म्हणजे सासूची ओटी भरायची नाही, त्यांनी हातातच घेतलं ते. पण मला ते करायचं होतं, कारण खूप म्हणजे काय म्हणतात ना, खूप छान सासू भेटली मला आणि खूप कमी जणांच्या नशिबात असतं हे सगळं. तर त्यांनी मला घरी आल्याला विचारलं की मम्मीला लेकीने साडी आणायचं चाललं आहे, तर तू घेऊन आली का मम्मीसाठी साडी. मी म्हटलं आई मी तुमच्या दोघींसाठी पण आणली आहे,
कारण तुम्हाला तरी कोण घेणार ना, तुमची तरी हाऊस कोण करणार. आता निघालं हे सगळं करायचं, तुम्ही मला लेकीपेक्षा काही कमी समजत नाही आहे, त्याच्यामुळं मग मला हे करायला काही हरकत नाही आहे. आणि म्हणून मी त्यांच्यासाठी पण घेऊन आलेली. तर पहिलं तर मी त्यांची ओटी भरून घेतली, नंतर मम्मीची ओटी भरली. तर मम्मीच्या तिकडचा तर व्हिडिओ मम्मीच्या साईडचा अर्धाच आला, कारण फोन एवढे गरम झाले गावाला, इतकं ऊन होतं, एवढे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये काय सांगायचं तुम्हाला. आमचे फोन फोटो आणि व्हिडिओ काढायला पण साथ देणार, त्यामुळे इतके व्हिडिओ पण मला काढायला आले नाही व्यवस्थित सगळे, कारण फोनच एवढे गरम व्हायचे आणि सतत हँग होत होते. मग ते मनानेच बंद पडायचं कॅमेरा. तर जमेल तसं केलेलं आहे. आणि आज पूर्ण दिवस अण्णांनी सुट्टी घेतलेली, पण ती माझ्याच कामाला जास्त आली. पूर्ण व्हिडिओचं शूटिंग अण्णांनी केलेलं आहे. आणि तक्षुनी ह्या बाबांच्या फोनमध्ये रील्ससाठी त्याला मी कर म्हटलं होतं, पण त्याने त्याच्यातलं काही कामाला आलंच नाही, हे काहीच शूटिंग त्याच्या फोनमधलं कामाला नाही आलं. तर हा असा थोडासा व्हिडिओ मम्मीचा आणि माझा आला, छान आला, पण कट झालं मध्येच ते. आणि आता त्याच्यानंतर ही आहे धोंडे जेवणाची तयारी, जे की मस्त पुरणपोळीचं जेवण होतं सगळं. पुरणपोळी, कटाची आमटी, कुरडई, पापडी, भजी, धोंडे आणि दूध, तूप आणि गुळवणी वगैरे असं सगळं मस्त छान असं जेवण झालेलं. टेस्ट पण खूप छान झालेली आणि ताट पण किती भरून छान दिसते बघा तुम्ही. तर इकडे मम्मी आणि आई, मी हॉलमधलं आवरेपर्यंत त्यांनी ही ताटं करून घेतली सगळी आणि आम्ही बसलो जेवायला. कसं झालं रे जेवण तुला? बेस्ट बेस्ट बेस्ट. जोड्या जोड्या बसल्या जेवायला. मग दोंडाचं जेवण आहे आज. मस्त जेवण वगैरे झालं, खूप जेवले सगळे सोबत बसल्यामुळे. आणि नंतर थोडंसं डेकोरेशन करून केक वगैरे अण्णांनी ऑर्डर केला होता, तर तो जाऊन आणला तक्षांशूला आणि अण्णांनी. आणि आता ही चौथी साडी चेंज केली ती एका दिवसामध्ये. आणि आईनी आणि मम्मीनी पण मी आणलेल्या साड्या घातलेल्या, म्हटलं सगळ्यांनीच आता चेंज करूया, नवीन घेतलेलं घालूया. आणि मला वाटतं पहिली ॲनिव्हर्सरी आम्ही सगळ्यांसोबत केली असेल, त्याच्यानंतर 12 वर्ष झाले लग्नाला, आणि ही 12वी ॲनिव्हर्सरी आम्ही सगळ्यांसोबत करतो आहे. म्हणजे मम्मी, अण्णा, आई, बापू आणि आम्ही. तर असं सगळं एकत्र एकामधल्या कुठल्या तरी ॲनिव्हर्सरीला आई बापू होते, पण मम्मी अण्णांसोबत तर आम्ही पहिली ॲनिव्हर्सरी तर डायरेक्ट 12वी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो सोबत. तर असं छान असं औक्षण वगैरे केलं. आणि पहिल्याच ॲनिव्हर्सरीला फक्त औक्षण झालं असेल, त्याच्यानंतर काही सिटीमध्ये आपण दोघंच राहतो तेव्हा ते असं ह्या गोष्टी सगळ्या होत नाही. पण आज मस्त मम्मीनी आईंनी औक्षण वगैरे करून घेतलं आणि छान असं सगळ्यांसोबत सेलिब्रेशन झालं, छान वाटत होतं. पण आता ह्या साड्या चेंज केलेल्या, आमच्याकडे ब्लाऊज नव्हते ह्याच्यावरचे शिवलेले, त्यामुळे साडी वेगळी ब्लाऊज वेगळा असं झालं होतं. पण चला हरकत नाही, नवीन घेतलेलं ते घालून यायचं असतं म्हणून घातलं होतं. आता मस्त नंतर ब्लाऊज वगैरे शिवेल त्यावेळेस मला परत ही साडी घालून दाखवेल. आणि छान फोटोज काढले. नंतर केक वगैरे कट करायचा होता. आता गडबड झालेली, पुण्याला निघायची, कारण खूप लेट झालेलं आम्हाला हे सगळं करता एकाच दिवसात इतकं सगळं चालू होतं आमचं. म्हणजे अक्षरशः आदल्या दिवशी गेले होते आवरू लागायचं आहे म्हणून पटपट, पण दुसऱ्या दिवशी व्हायची ती गडबड, गोंधळ चालूच होता. आणि अर्धा पसारा मी मागेच ठेवून आले कारण लक्षातच राहिलं नाही की एवढी गडबड झाली काय. आणि एवढा मोठा केक आणलेला. महत्त्वाचं म्हणजे हा केक आहे ना, पूर्ण आम्ही एक चमचा खाल्ला होता दोघांनी फक्त त्याच्यातला, आणि थोडासा तक्षनी खाल्ला. बाकी सगळा केक मी डब्यात भरलेला, आणि तो भरलेला डबा किचनवरच राहिला. आणि मुलांना केक इतका आवडला होता. अण्णांनी म्हणजे एकदम फ्रेश केक होता हा. 3 वाजता बनवला आणि 4 वाजता मी कट केला आहे. पण अक्षरशः पूर्ण भरलेला डब्बा घरी ठेवून आलो. नंतर एवढी तळतळ वाटली मम्मी अण्णांना पण आणि आम्हाला पण. पोरं तर म्हणायला लागले मम्मा जाऊन आणू रिटर्न. तर चला, गडबड गोंधळ किती प्लॅनिंग केलं, काही केलं तरी व्हायचं ते होतंच. पण सगळं जिथल्या तिथे झालं, हे एक खूप छान वाटलं. आणि
व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटणारच आहोत आणि वेगळं काहीतरी घेऊन, म्हणजेच रांगोळी म्हणा किंवा वटपौर्णिमा स्पेशल रांगोळ्या असतील, हेच सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ जेव्हा जेव्हा येईल तेव्हा पूर्ण बघत चला. स्किप करून बघत जाऊ नका, थांबवून बघत जाऊ नका, असं पळवून बघत जाऊ नका. पूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि एन्जॉय करा. थँक्यू, बाय. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.